आज आपण पाहूयात पास्ट कंटिन्यूस टेन्स. पास्ट कंटिन्यूस टेन्सचं स्ट्रक्चर सुरुवातीला बघूयात. सब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वेअर प्लस वर्ब V1 इथं वर्बचं पहिलाच फॉर्म येणार आहे प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. हे स्ट्रक्चर मी फक्त माहिती असावं म्हणून सांगितलं आहे. आपलं स्ट्रक्चरने जायचंच नाही आहे, आपण डिरेक्टली बोलणार आहोत आणि सिम्पल वेनी इंग्लिश शिकायची आहे. तर त्यामुळे पास्ट कंटिन्यूस टेन्सचे सेंटेन्स कसे करणार आहोत आपण. पास्ट कंटिन्यूस टेन्स म्हणजे काही गोष्टी ह्या घडलेल्या आहेत, पूर्ण कंप्लीट झालेल्या नाही आहेत, पण त्या घडत आहेत, तेव्हा आपण याला सांगू शकतो. आणि ते पण पास्टमध्ये पूर्ण कंप्लीट झालेल्या नाही आहेत आणि त्या कंटिन्यू असतात, त्याला आपण पास्ट कंटिन्यूस टेन्स म्हणत होतो. जसं की आपण एखाद्याचं वर्णन करत असतो. काल मी TV पाहत होते, तेव्हा आई स्वयंपाक करत होती. मग हे झालं पास्ट कंटिन्यू टेन्सचे सेंटेन्स. मग आता हे वॉज आणि वेअर कोणासोबत वापरायचं आहे. आता इथं फक्त आयसोबत ही, शी, आय यांच्यासोबत आपण वॉज घेणार आहोत आणि बाकी सगळ्यांसोबत आपल्याला वेअर यूज करायचं आहे. बघूयात आपण काही सेंटेन्स याचे. प्रोनाऊन पहिले लावून पूर्ण अगोदर राईट करून घेऊयात. आय, यू, ही, शी, इट, नंतर वी, सगळ्यांचा आवडता असणारा राम अँड प्लुरल फॉर्ममध्ये असणारे आपले स्टुडंट्स. याच्यामध्ये बघा यू हे दोनदा यूज केलेलं असतं. यू म्हणजे तू पण होतं आणि यू म्हणजे तुम्ही पण होतं. आय वॉज वॉचिंग TV. आता इथं शेवटी काय असतं बघा, याच्यामध्ये करत होते किंवा करत होतो. एखादी क्रिया जी असते ती आपल्याला करत होते म्हणायचे, हे लक्षात ठेवायचं एवढं. आय वॉज वॉचिंग TV. मी TV पाहत होते. यू वेअर हेल्पिंग मी. तू मला मदत करत होता. ही वॉज फायटिंग विथ अनु. तो अनुसोबत भांडण करत होता. करत होता किंवा होते. शी वॉज रीडिंग बुक. ती पुस्तक वाचत होती. इट वॉज वर्किंग. ते चांगलं चालत होतं. वी वेअर प्रेइंग. आम्ही प्रार्थना करत होतो. राम वॉज कॉलिंग मी. राम मला बोलवत होता. स्टुडंट्स वेअर फिनिशिंग वर्क. विद्यार्थी काम संपवत होते. You were
कंप्लीटिंग रायटिंग, तुम्ही लिखाणकाम होतात. या पद्धतीने आपण पास्ट टेन्स जो आहे त्याचा कंटिन्यूस, पास्ट टेन्सचा कंटिन्यूस टेन्समधले आपण सेंटेन्स अशा पद्धतीने फाइंड आउट करू शकतो. सिम्पलची गोष्ट आहे. हा सब्जेक्ट आहे, हे हेल्पिंग व्हर्ब आहे, हे वॉच हे मेन व्हर्ब V1 प्लस ING लावलेलं आहे आणि हे TV जे आहे तर ते काय ऑब्जेक्ट आहे. या पद्धतीने आपण सगळे सेंटेन्स जे आहे डिवाइड करू शकतो वेगळ्या वेगळ्या पद्धतीने. आता याचाच निगेटिव्ह पार्ट बघूयात लगेच.